सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। देवाला वा म्हणणाऱ्या सर्वांनी कलशला वा एकमेकाला भांडारा लावण्याची पद्धत आहे बरं का। बोला सदानंदाचा हर हर महादेव चिंतामण मोर्या आनंदीचा उदो उदो भैरवनाथाचे चांगल बोल बोल अंगारा सदानंदाचा एक अगडुम नगरा सोन्याची जेजुरी देवगिरी जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी करगुटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदाई लाल आरती करी मासा सुंदरी देववारी नाना परी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल बोल अंगारा सदानंदाचा एक अडकल के भडकल भडकल के भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबाचा भरत सलाम सलाम बोला सदानंदाचा खंडेराव महाराज की हर हर महादेव चिंतामण मोर्या आनंदीचा उदो उदो भैरवनाथाचे चांगल बोल बोल अंगारा सदानंदाचा एक अगडुम नगरा सोन्याची जेजुरी देवगिरी जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरे करगोटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदाई लाल आस सुंदरी देववारी नाना परी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल बोल अंगारा सदानंदाचा एक अडकल के भडकल भडकल के भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबाचा भगत सलाम सलाम बोला सदानंदाचा। पांडुरंग नारायण देवरे खंडोबा देवस्थानचे व्यवस्थापक आमचे हे कुलदैवत आमचे वडील त्यांचे वडील आजोबांपासून हे आमची पारंपरिक हे चालू आहे आमचे म्हणजे पहिल्यापासून याची आम्हाला सेवा आलेली तर आम्ही दसरा वांगे सण या निमित्त आम्ही इथं राडीचा कार्यक्रम भरीत रोडगा असे कार्यक्रम घेत असतो। तर
हा, आज चंपाषष्ठी निमित्त वांगे सरचा कार्यक्रम, हे भरीत रोडग्याचा, राडीचा असे कार्यक्रम घेत असतो. काय या मंदिराचा इतिहास काय आहे? मंदिराचा साईबाबा उपासनी महाराज यांनी अनुष्ठान केले होते त्या काळी 1911 साली. तेव्हापासून हे प्रथा चालू आहे बा. असं साईबाबा आम्हाला जेवढी माहिती तेवढी आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सेवा करत असतो. जय मल्हार. माझं नाव संकेत पांडुरंग देवरे. आमची या खंडोबामध्ये 8वी पिढी आहे. सालाबादप्रमाणे आम्ही दसरा व चंपाषष्ठी या सणाचं मोठ्या जल्लोषात साजरा करत असतो. कोपरगावची सर्व म्हणजे जेवढे जनता वगैरे आहे ती मनोभाव दर्शन घेऊन खंडोबा जो पण नवस वगैरे केलेला असतो तो पूर्ण करण्यासाठी निघतात. आणि सकाळपासून इथं जवळपास संध्याकाळपर्यंत आपल्या इथं लोक दर्शन घेतात. तसंच राडीतून पण त्याच्यातून परंपरा आहे पहिल्यापासून, तिथून पण म्हणजे त्या आहे अजून. काय इतिहास सांगता इतिहास? सन 1790 ते 1990 या कालावधीनुसार संत विभूती या पुरातन खंडोबा मंदिरात येऊन तपश्चर्या पण केली होती. त्याच्यानंतर मनोभावे दर्शन, अनुष्ठान, अभिषेक पण केला होता. आणि या मंदिराचे बांधकाम हवे या जीर्णोद्धार व्हावा म्हणून साकुरीच्या उपासनी महाराजांनी 3 जुलै 1911 ते 5 जुलै 1911 पर्यंत साईबाबा जवळ राहणे, अन्न आणि पाण्याशिवाय उपवास कडक अनुष्ठान केलं होतं याच ठिकाणी. तेव्हापासून भाविक भक्तांच्या मंदिरावरती जी श्रद्धा आहे ती पहिल्यापासून टिकून आहे. साईबाबा तिने स्वामी समर्था गुरु ब्रह्मा तिने गुरु विष्णू तिने एक आम्हा साक्षी करता तिने श्रवणा साक्षी भाव तिने काशीदानी तिने एक नंबर. HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा. HM राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर. या दिवाळीला तुमच्या शॉपिंगला बनवा खास. प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव.